हे स्तोत्र म्हणल्यावर त्या बाईच्या घरावर सोन्यांच्या आवळ्यांचा वर्षाव झाला. चला तर ते स्तोत्र बघूया. मी जे स्तोत्र म्हणत आहे ते कनकधारा स्तोत्र. एकदा शंकराचार्य भिक्षेला गरीब स्त्रीच्या दारात गेले. त्या गरीब स्त्रीच्या घरी द्यायला काहीच नव्हतं, पण आलेल्या भिक्षेकरूला रिकाम्या हाताने कसं पाठवायचं म्हणून तिने आपल्या जवळचा एक वाळलेला आवळा शंकराचार्यांना दिला. ही तिची भावना बघून शंकराचार्यांचं मन भरून आलं. नकळतच त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडला आणि त्यांनी लक्ष्मीचं स्तवन सुरू केलं. तिथूनच आलं हे कनकधारा स्तोत्र. आता अगदीच त्या स्त्रीच्या घरावर सोन्यांचा वर्षाव झालेला असणार आहे असं आपण म्हणू शकत नाही, पण त्या स्तोत्रामुळे लक्ष्मी माता त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिची भरभराट सुरू झाली. म्हणूनच हे कनकधारा स्तोत्र लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरात वैभव, सुख, शांती, समृद्धी नांदण्यासाठी म्हणलं जातं. शंकराचार्यांच्या विषयीच्या गोष्टी खूप कमी आहेत, तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. बाय.